नमस्ते. आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपण टी या दृष्टिकोनातून भूगोल हा भाग आपण अभ्यासणार आहोत. यामध्ये पहिला चॅप्टर जो बघणार आहोत आपण ते विश्व बघणार आहोत. यामध्ये काही MCQ आहे. या बुकातील MCQ मी तुमच्यासमोर मांडणार आहे. मी जो अभ्यास करत आहे ते तुमच्यासमोर म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा व्हावा यासाठी मी हे MCQ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. तर पहिला क्वेश्चन आहे, रंगाच्या पार्श्वभूमीवर ढग दिसतात. रंगाच्या पार्श्वभूमीवर ढग दिसतात. तर इथं काही रंग दिलेले आहे. ऑप्शनमध्ये आहे पिवळ्या, काळ्या, तांबूस, निळ्या. तर आपला जो क्वेश्चन आहे तो म्हणजे ॲन्सर आहे ते आहे निळ्या. म्हणजे निळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला ढग दिसतात. ठीक आहे. नंतर दुसरा प्रश्न आहे, रंगाच्या पार्श्वभूमीवर अनेक चांदण्या दिसतात. तर कोणत्या रंगाच्या पार्श्वभूमीवर अनेक चांदण्या दिसतात? ऑप्शन आहे पिवळ्या, काळ्या, तांबूस, निळ्या. तर उत्तर आहे काळ्या. काळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर अनेक चांदण्या दिसतात. छतासारख्या दिसणाऱ्या विविध रंगाच्या पार्श्वभूमीला काय म्हणतात? तर ऑप्शन आहे आकाश, अवकाश, विश्व. यातले ऑप्शन आहे केवळ A बरोबर, केवळ B बरोबर, केवळ C बरोबर आणि चौथा ऑप्शन आहे ABC बरोबर. तर यातलं उत्तर आहे केवळ A बरोबर. म्हणजे छतासारख्या दिसणाऱ्या विविध रंगाच्या पार्श्वभूमीला काय म्हणतात? आकाश म्हणतात. तर आपला जो ऑप्शन आहे A जो आहे म्हणजे फर्स्ट आहे, केवळ A बरोबर म्हणजे आकाश म्हणतात. ठीक आहे. आकाशाचा वेग दर सेकंदाला सुमारे किलोमीटर असतो. ऑप्शन आहे 30,000, 30,000, 3 लाख, 30 लाख. तर आपलं उत्तर आहे 3 लाख. प्रकाशाचा वेग दर सेकंदाला 3 लाख एवढा आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. परीक्षेला हा प्रश्न येऊ शकतो, महत्त्वाचा आहे. म्हणजे प्रकाशाचा वेग दर सेकंदाला सुमारे 3 लाख एवढा आहे. प्रकाश किरण एका वर्षात सुमारे कोटी किलोमीटर अंतर कापतो. प्रकाश किरण जे आहे ते एका वर्षामध्ये सुमारे कोटी किलोमीटर अंतर कापते. तर ऑप्शन आहे 9,64,080. दुसरा ऑप्शन आहे 9,46,080. तिसरा ऑप्शन आहे 8,46,090. चौथा ऑप्शन आहे 8,64,090. तर आपलं उत्तर आहे 9,46,080. 9,46,080 हे आपलं उत्तर आहे. म्हणजे प्रकाश किरण एका वर्षात सुमारे 9,46,080 कोटी किलोमीटर अंतर कापतो. ठीक आहे. मग पाचवा जो आपला प्रश्न आहे तो आहे, सहावा, प्रकाश वर्ष हे परिणाम आहे. पहिला ऑप्शन आहे अंतर, कालगणना, वस्तुमान. याच्यामध्ये विचारलेलं आहे आपल्याला केवळ A बरोबर, केवळ B बरोबर, केवळ AB बरोबर, केवळ BC बरोबर. तर आपलं जे उत्तर आहे ते आहे अंतर. ते आहे अंतर. प्रकाश वर्ष हे परिणाम आहे अंतर. अंतर हे उत्तर आहे. प्रकाश वर्ष हे परिणाम आहे म्हणजे अंतराचं परिणाम आहे. म्हणजे आपलं ऑप्शन जे आहे A बरोबर आहे. ठीक आहे. नंतर सातवा क्वेश्चन आहे, पृथ्वीपासून सूर्याचे अंतर प्रकाश मिनिटे आहे. पृथ्वीपासून सूर्याचे अंतर किती आहे? प्रकाश मिनिटे. तर ऑप्शन आहे 0.83. सेकंड ऑप्शन आहे 8.3. थर्ड ऑप्शन इज 83. फोर्थ ऑप्शन 0.083. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 8.3. म्हणजे पृथ्वीपासून सूर्याचे अंतर 8.3 प्रकाश मिनिटे आहे. 8.3.
नंतरचा क्वेश्चन आहे पृथ्वीपासून चंद्राचे अंतर आहे. आता पृथ्वीपासून चंद्राचे अंतर काय आहे? 8 ऑप्शन दिलेले आहे बघा. पहिला ऑप्शन आहे 1.28 प्रकाश वर्ष. दुसरा ऑप्शन आहे 1.28 प्रकाश तास. तिसरा ऑप्शन आहे तिसरा ऑप्शन आहे 1.28 प्रकाश मिनिटे आणि चौथा ऑप्शन जो आहे 1.28 प्रकाश सेकंद. त्याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4 1.28 प्रकाश सेकंद. सर्वात जास्त वेग कशाचा आहे? जेट विमान, अवकाशयान, ध्वनितरंग, विजेचा कडकडाट. तर विजेचा कडकडाट म्हणजे प्रकाशाचा जो वेग आहे तो सगळ्यात जास्त आहे. क्वेश्चन नंबर 10 सुमारे कोटी दीर्घिका अस्तित्वात असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. तर 1000. तर ऑप्शन किती आहे? 500 आहे, 300 आहे, 1000 आहे आणि 700 आहे. तर याचा जे उत्तर आहे ते आहे 1000 कोटी दीर्घिका अस्तित्वात असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. 11वा प्रश्न आहे या सगळ्यांचा समावेश विश्वामध्ये केला जातो. कशामध्ये? सर्व दीर्घिका, दीर्घिकातील अवकाश, ऊर्जा. त्याचा ऑप्शन क्रमांक 2 जे आहे ते उत्तर आहे. म्हणजे सर्व दीर्घिका, दीर्घिकातील अवकाश आणि ऊर्जा या तीनहीचा समावेश विश्वामध्ये केला जातो. मग 12वा प्रश्न आहे हा देखील विश्वाचा एक अविभाज्य घटक आहे. ऑप्शन काय? काळ, आकर्षण, प्रकाश, ध्वनी. तर काळ जो आहे हा विश्वाचा एक अविभाज्य घटक आहे. ठीक आहे. याच्यानंतरचा क्वेश्चन आहे नंतरचा प्रश्न आपण बघूया. विश्वाला केंद्र नाही, मर्यादा नाही. तर यामध्ये ऑप्शन आहे केवळ ए, केवळ बी, ए, बी आणि यापैकी नाही. तर आपला ॲन्सर आहे ए आणि बी म्हणजे विश्वाला केंद्रही नाही आणि मर्यादा पण नाही. नंतरचा क्वेश्चन आहे विश्वाची निर्मिती सुमारे कोटी वर्षापूर्वी झाली असावी. ऑप्शन बघा 1300 कोटी, 13 कोटी, 130.0 कोटी आणि चौथा ऑप्शन आहे 1300 कोटी. तर आपला जो उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4 1300 कोटी. नंतर 15वा क्वेश्चन आहे 90 लाख किमी अंतर कापण्यासाठी प्रकाश किरणाला किती वेळ लागेल? तर 90 किमी अंतर कापण्यासाठी आपल्याला म्हणजे प्रकाश किरणाला किती वेळ लागेल? तर 30 सेकंद लागेल. 90 लाख किमी अंतर कापण्यासाठी प्रकाशाला 30 सेकंद वेळ लागेल. ठीक आहे. नंतरचा क्वेश्चन आपली सूर्यमाला ज्या दीर्घिकेची सदस्य आहे त्या दीर्घिकेस म्हणतात. काय म्हणतात? तर आकाशगंगा म्हणतात. आपली सूर्यमाला ज्या दीर्घिकेची सदस्य आहे त्याला आकाशगंगा असे म्हटले जाते. नंतर आपण बघू नंतर हा पहिला जो आहे तो म्हणजे लेसन बघितला. आता दुसरा लेसन बघू आपण सूर्य, पृथ्वी आणि चंद्र. तर यामध्ये खालीलपैकी तारा कोणता आहे? तर तारा कोणता आहे याच्यामध्ये ऑप्शन बघा चंद्र, सूर्य, मंगळ, बुध. तर तारा कोणता आहे? सूर्य. पृथ्वीला सर्वात जवळचा खगोल कोणता आहे? तर पृथ्वीला सगळ्यात जवळचा खगोल जो आहे तो चंद्र आहे. सूर्यापासून मिळणाऱ्या आपले सारे जीवन अवलंबून आहे. सूर्यापासून मिळणारा जो ऊर्जा आहे, प्रकाश आहे त्याच्यावर आपलं जीवन अवलंबून आहे. चांदणे म्हणजे काय? तर चांदणे म्हणजे चंद्राकडून सूर्याचा परावर्तित प्रकाश म्हणजे चांदणे होय. सूर्यप्रकाश हा सूर्यापासून मिळणाऱ्या दृश्य भाग आहे, ऊर्जेचा दृश्य भाग आहे. सूर्यप्रकाश हा सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेचा दृश्य भाग आहे. पृथ्वीला किती उपग्रह आहे? तर पृथ्वीला एक उपग्रह आहे. चंद्र आणि सूर्य या दोघांना अशा 2 गती आहेत. कोणत्या गती आहे? एक आहे अक्षीय गती आणि दुसरी आहे कक्षीय गती. अक्षीय गती आणि कक्षीय गती अशा 2 गती आहे. कोणाला? चंद्र आणि सूर्याला. पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यास दिवस कालावधी लागतो. तर पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी 1 दिवस लागतो. ठीक आहे. नंतर
चंद्राला सूर्याभोवती फिरण्यास किती कालावधी लागतो? तर चंद्राला सूर्याभोवती फिरण्यामध्ये 27.5 दिवस कालावधी लागतो. 27.5 दिवस. चंद्राला पृथ्वीभोवती फिरण्यास दिवस कालावधी लागतो. म्हणजे चंद्राला स्वतःभोवती फिरायला 27.5 दिवस लागते. तर चंद्राला पृथ्वीभोवती फिरायला 29 म्हणजे 29.5 दिवस लागतात. लक्षात राहील का? चंद्राला स्वतःभोवती फिरायला 27.5 आणि चंद्राला पृथ्वीभोवती फिरायला किती? 29.5. चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असता तो पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असतो, त्या स्थितीला काय म्हणतात? तर उपभू. चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असतात तेव्हा पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ येतो. चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा जेव्हा घालत असतो तेव्हा तो पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ येतो, त्या स्थितीला उपभू स्थिती म्हणतात. ठीक आहे. नंतरचा क्वेश्चन, चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असता तो पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो, त्याला म्हणजे त्या स्थितीला काय म्हणतात? तर अपभू म्हणतात. म्हणजे जास्तीत जास्त जवळ राहिलं तर उपभू आणि दूर असलं तर अपभू. हे लक्षात ठेवायचं. नंतर तुम्हाला असा पण क्वेश्चन विचारू शकते की उपभू म्हणजे काय? तर चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असते तेव्हा तो जवळ येतो, त्याला उपभू म्हणतात आणि दूर जातो तेव्हा अपभू म्हणतात. चंद्राच्या रोज बदलत जाणाऱ्या प्रकाशित भागाच्या आकारास म्हणतात. काय म्हणतात? म्हणजे चंद्र काय होते? कलेने वाढत जातो, त्याला आपण काय म्हणतो? चंद्रकला म्हणतो. त्या चंद्राच्या रोज बदलत जाणाऱ्या प्रकाशित भागाच्या आकारास आपण चंद्रकला म्हणतो. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा प्रकाशित भाग वाढत जातो, त्या कालावधीस म्हणतात शुक्ल पक्ष. म्हणजे अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत 15 दिवसाचा हा कालावधी असतो. अमावस्या ते पौर्णिमा, पौर्णिमा ते अमावस्या 15 दिवसाचा कालावधी. आणि अमावस्या झाली की जो चंद्र आहे तो थोडा वाढत जातो, तर त्याला काय म्हणते? त्या कालावधीला काय म्हणते? म्हणजे त्या 15 दिवसाच्या कालावधीला काय म्हणते? शुक्ल पक्ष म्हटल्या जाते. अमावस्येपासून ते पौर्णिमेपर्यंत. मग आणि पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राचा जो प्रकाशित भाग कमी होत जातो त्या कालावधीस कृष्ण पक्ष असे म्हणतात. म्हणजे अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत जे वाढत जाते त्याला शुक्ल पक्ष आणि पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत कमी होत जाते त्याला कृष्ण पक्ष असं म्हटल्या जाते. ठीक आहे, राहील लक्षात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे मित्र जे आहे, तुमचे मित्र त्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. कारण याचा जो उपभोग आहे किंवा याचा फायदा जो आहे तो तुमच्या मित्रमैत्रिणींनाही झाला पाहिजे. ठीक आहे. नंतरचा क्वेश्चन आहे, चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्यास आपल्याला ही कालगणना करता येते. म्हणजे चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्यामुळे आपल्याला कोणती कालगणना करता येते? तर महिना. चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्यामुळे आपल्याला महिना ही कालगणना करता येते. आणि पृथ्वी चंद्र, पृथ्वी सूर्य यांना साधणाऱ्या रेषा अष्टमीच्या दिवशी पृथ्वीपाशी किती अंशाचा कोन करतात? तर 90 अंशाचा कोन करतात. तर 90 अंशाचा कोन कधी करते असा पण आपल्याला प्रश्न येऊ शकते. तर त्याचं उत्तर काय राहील की पृथ्वी आणि चंद्र आणि पृथ्वी आणि सूर्य यांना सांधणाऱ्या ज्या रेषा आहे त्या अष्टमीच्या दिवशी पृथ्वीपाशी 90 अंशाचा कोन तयार करतात. कोणत्या दिवशी? अष्टमीच्या दिवशी. किती अंशाचा कोन? 90 अंशाचा कोन. म्हणजे कोणाकोणामध्ये सांधल्या जाते ह्या रेषा? पृथ्वी आणि सूर्य आणि पृथ्वी आणि चंद्र. ठीक आहे, राहील लक्षात. पृथ्वी चंद्र आणि पृथ्वी सूर्य यांना सांधणाऱ्या रेषा अमावस्येच्या दिवशी पृथ्वीपाशी किती अंशाचा कोन करतात? तर पृथ्वी चंद्र आणि पृथ्वी सूर्य यांना सांधणाऱ्या रेषा अष्टमीच्या दिवशी 90 अंशाचा कोन करतात, म्हणजे काटकोन करतात. आणि अमावस्येच्या दिवशी जो
कोन होतो तो 0°C कोन तयार होतो. ठीक आहे. मग पृथ्वी चंद्र आणि पृथ्वी सूर्य यांना सांधणाऱ्या रेषा पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वीपाशी किती अंशाचा कोन तयार करतात? तर 180 अंशाचा. म्हणजे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा अष्टमीच्या दिवशी होते तेव्हा 90 अंशाचा होते, नंतर अमावस्येच्या दिवशी होते तेव्हा 0°C असतो, आणि नंतर पौर्णिमेच्या दिवशी होते त्याला 180चा. ठीक आहे. ह्या तीनही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे. पृथ्वीच्या सूर्याभोवतीचा प्रदक्षिणा मार्ग व चंद्राच्या पृथ्वीभोवतीचा प्रदक्षिणा मार्ग यांच्यात सुमारे अंशाचा कोन होतो. म्हणजे पृथ्वीचा सूर्याभोवतीची प्रदक्षिणा आणि चंद्राचा पृथ्वीभोवतीची प्रदक्षिणा मार्ग यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होते? 5 अंशाचा कोन होते. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नंतरचा क्वेश्चन बघू आपण. सूर्यग्रहणाची स्थिती खालीलपैकी कोणती योग्य आहे? तर पहिले काय दिलेलं ऑप्शनमध्ये सूर्य चंद्र पृथ्वी, दुसऱ्या ऑप्शनमध्ये सूर्य पृथ्वी चंद्र, तिसरा ऑप्शन आहे पृथ्वी सूर्य चंद्र, चौथा ऑप्शन आहे चंद्र सूर्य पृथ्वी. तर यामध्ये सूर्यग्रहणाची स्थिती जी आहे ते सूर्य चंद्र आणि पृथ्वी ही स्थिती योग्य आहे. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 1. नंतर सूर्यग्रहण कोणत्या दिवशी होते? सूर्यग्रहण अमावस्येच्या दिवशी होते, हे लक्षात ठेवायचं. कधीही सूर्यग्रहण हे अमावस्येच्या दिवशी होते. चंद्राच्या कोणत्या स्थितीमुळे कंकणाकृती सूर्यग्रहण दिसते? तर चंद्राच्या अपभू स्थितीमुळे सूर्यग्रहण दिसते. म्हणजे सूर्यग्रहण कंकणाकृती सूर्यग्रहण आपल्याला दिसते. चंद्राच्या कोणत्या स्थितीमुळे? अपभूमुळे कंकणाकृती सूर्यग्रहण दिसते. नंतर चंद्रग्रहणाची स्थिती खालीलपैकी कोणती योग्य आहे? चंद्रग्रहणाची स्थिती कोणती योग्य आहे? सूर्य, पृथ्वी आणि चंद्र. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र हे चंद्रग्रहणाची स्थिती आहे. आणि सूर्यग्रहणाची स्थिती कशी राहणार? सूर्य, चंद्र, पृथ्वी. ठीक आहे. राहील लक्षात. चंद्रग्रहण कोणत्या दिवशी होते? तर चंद्रग्रहण हे पौर्णिमेच्या दिवशी होते. सूर्यग्रहण कधी होते? अमावस्येच्या दिवशी होते. सूर्यग्रहणाचे प्रकार किती आहे? सूर्यग्रहणाचे प्रकार 3 आहे. चंद्रग्रहणाचे प्रकार किती आहे? तर चंद्रग्रहणाचे प्रकार 2 आहे. खग्रास सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी किती असतो? तर खग्रास चंद्रग्रहणाचा कालावधी जास्तीत जास्त 7 मिनिटे 20 सेकंद असतो. 7 मिनिटे 20 सेकंद असतो. खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी किती असतो? आता सूर्यग्रहणाचा किती असते? 7 मिनिटे 20 सेकंद असते. तर चंद्रग्रहणाचा किती असते? खग्रास चंद्रग्रहणाचा 1 तास 47 मिनिट. 1 तास 47 मिनिट असतो. नंतर पुढील आकृतीत पी या ठिकाणी कोणते ग्रहण दिसेल? म्हणजे इथे आता पी ही दिलेली आहे. यामध्ये कोणतं आपल्याला ग्रहण दिसेल? तर आपल्याला इथे बघा पृथ्वी आहे, चंद्र आहे आणि सूर्य आहे. ठीक आहे. म्हणजे सूर्य, चंद्र आणि पृथ्वी. तर इथे आपल्याला खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल. कोणतं? खंडग्रास सूर्यग्रहण. सूर्यग्रहण आपल्याला माहिती आहे अमावस्येला होते, आणि इथे खंडग्रास सूर्यग्रहण आपल्याला दिसेल. तर अशा प्रकारे हे आपले क्वेश्चन जे आहे इथे सूर्य, पृथ्वी, चंद्र आणि विश्व हे 2 चॅप्टर जे आहेत ते आपण कंप्लीट केलेले आहे. नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नकाशा, क्षेत्रभेट, जलावरण आणि चौथा आहे सागरतल रचना आणि निक्षेप. तर हे बघणार आहोत. तर हा आता इथे आपण थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. TET, CTET आणि आणखी काही अशा स्पर्धा परीक्षा आहेत त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वपूर्ण आहे.
म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे काही नवनवीन कमेंट्स असेल, तुम्हाला आणखी काही व्हिडिओज पाहिजे असेल तर मला कमेंट्स करा. असंच भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.